थांबा आजी। मी सांगते सगळं। आजी मी हे सांगत नव्हते कारण यशोधरा मॅडम मरणाच्या दारात असताना खूप विश्वासाने त्यांनी मला हे सत्य सांगितलं होतं। मला वाटलं होतं आयुष्यभर मी हे सत्य माझ्या हृदयात लपवून ठेवेन, पण आता वेळच तशी आली की मला सांगणं भाग आहे। सरनाईक कुटुंब मी माझ्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत, म्हणून मला हे सत्य तुम्हाला सांगावंच लागेल। 30 वर्षांपूर्वी यशोधरा मॅडमांनी एक खूप मोठी चूक केली होती। त्या चुकीची शिक्षा आज सगळं सरनाईक कुटुंब भोगतंय। चूक? कुठली चूक? आणि मला कसं ठाऊक नाही? कोणालाच ठाऊक नव्हतं आजी। शकुंतला आत्यांचं तान्हबाळ त्यांच्याकडून कायमचं दूर केलं। एका आईला तिच्या मुलापासून कायमचं तोडलं। काय? आत्यांच्या या यातना कशा असतील आपण फक्त कल्पना करू शकतो आजी। त्यानंतर शकुंतला आत्यांनी सरनाईक कुटुंब उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली बहुतेक। आज त्यांची जी काही संपत्ती आहे, मालमत्ता आहे, बिझनेस आहे, ते सगळं यशोधरा मॅडमांच्या बरोबरीला आणण्यासाठी केलं होतं त्यांनी। आणि आज जे जे यशोधरा मॅडमांचं आहे ते सगळं त्यांना त्यांच्या ताब्यात घ्यायचंय। यशोधरा कशासाठी असं करेल? तिचं मूल चोरून यशोधरेला काय मिळणार होतं? मुलगा। त्यांना आणखी एक मुलगाच हवा होता, आणि तो मुलगा म्हणजे शकुंतला आत्यांचा चोरलेला मुलगा श्रेयस। काय सांगतेस हे तू? मला काहीच माहित नव्हतं। बरोबर तू म्हणतेस ते। त्यावेळेस दोघी बरोबर प्रेग्नंट होत्या आणि त्याच वेळेस मी आजारी होते। अरविंद सुद्धा त्यावेळेस जास्त माझ्याच जवळ असायचा, त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही काहीच माहित नव्हतं। अरे रामा, हे काय झालं सगळं? हो आजी, पैशाचा वापर करून यशोधरा मॅडमांनी हे सगळं केलं। खूप मोठी चूक केली आहे त्यांनी, पण त्याचे परिणाम मात्र अख्खं कुटुंब भोगतंय। आज श्रेयस भोगतोय, मी भोगते। हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे तारा। हो आजी, आणि सूड म्हणून यशोधरा मॅडमांचा जीव पण त्यांनीच घेतला। म्हणजे तसा प्रयत्न केला त्यांनी। तुम्हाला काय वाटलं आजी? यशोधरा मॅडमांची गाडी दरीत कोसळली होती? नाही, तिचे ब्रेक फेल केले गेले होते। हा सगळा रचलेला डाव होता शकुंतला आत्यांचा। श्रेयस यशोधरा मॅडमांना त्याची आई समजतो, म्हणून त्यांच्यापासून त्याला दूर करण्यासाठी रचलेला डाव होता। माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही घरात शोध घ्या आजी। ती बाई म्हणजे आपल्या घराला विळखा घालून बसलेली नागिन आहे, नागिन। कारण यशोधरा मॅडमांच्या दूरदृष्टीवर आता माझा चांगलाच विश्वास बसलाय। त्या जर श्रेयसची अशी मनस्थिती बघून मला पॉवर ऑफ अटर्नी देऊ शकतात, तर शकुंतला आत्या आपल्या घरासाठी धोकादायक आहेत याचा विचार त्यांनी नक्कीच केला असेल आजी। आजी, श्रेयसच्या जन्मदात्रीचा काहीतरी पुरावा घरात ठेवला असणारच, तो तुम्ही शोधून काढा। एवढे दिवस मी
सर नाही घरात राहिले. तुम्ही मला तुमच्या नातीसारखं प्रेम केलं. त्याची आठवण म्हणून तुम्ही ते शोधून काढा आजी, प्लीज. आत्या, तुम्ही खाली जेवायला नाही आलात म्हणून मग तुमच्यासाठी जेवण आणलंय. नको ग, मला अजिबात इच्छा नाही. जोपर्यंत हा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत माझ्या घशातून घास नाही उतरणार खाली. त्या असं का करताय तुम्ही? 2 घास खाऊन घ्या ना प्लीज. श्रेयस भाऊजी आजारी पडल्यापासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. मी तुला सांगितलं ना, नको ग आग्रह करू. मी म्हटलं ना तुला, जोपर्यंत श्रेयस बरा होत नाही तोपर्यंत माझ्या घशाखालून अन्नाचं कणही जाणार नाही. आणि त्याचा ताप एकदा उतरला, त्याला माझ्या हाताने मी 2 घास भरवेन, तेव्हा मला काहीतरी सुचेल. वाईट वाटून घेऊ नकोस, जा तू आता. बरं आत्या, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जरा वेळ पडा. कधीपासून इथे पाठ मोडत बसलाय तुम्ही. प्लीज जरा वेळ पडा ना. नाही, मी आता इथून हलणार नाही. तू जा श्रावणी. ठीक आहे. बघा ना आजी, काहीच खाल्लं नाहीये त्यांनी. अगदी श्रेयस भाऊजींच्या सख्या आई असल्यासारखी काळजी घेते. बघते मी तुझा. बरं. शकुंतला, शकुंतला, तू झोपायला जा. मी श्रेयस जवळ बसते रात्रभर. नाही आजी, माझा पाय पण निघणार नाही तो. आणि श्रेयस जागा झाला तर तुमच्याच्याने आवरणार पण नाही. शिवाय या वयात तुम्ही रात्रभर जागणं योग्य नाही. तुम्ही काही काळजी करू नका, मी बसते त्याच्याजवळ. तुम्ही जा, खरंच जा. काहीही झालं तरी मी इथून हलत नाही हे नक्की. तू काय ऐकायची नाहीस. हे जे काही वागते ही, ते एक आईच वागू शकते. खरंच ही श्रेयसची जन्मदात्री आहे. काल श्रेयसची अवस्था बघून खूपच अपसेट झाले होते हो मी. श्रेयसची काळजी तर वाटतेच आहे. आणि काल जो काही प्रकार घडलाय ना, त्यानंतर त्याच्या भविष्याची काळजी वाटायला लागली. तारा जर त्याच्या आयुष्यात नसेल ना, तर त्याला सांभाळणं कोण? आपण काय आज आहोत उद्या नाही. माणसाचा काही भरोसा नाही हो. यशोधरेसारखी पॉवरफुल बाई इतक्या सहजासहजी गायब होते, तर त्याच्या तुलनेत आपण कोण? तर उद्या आपल्या अक्षय आणि श्रावणीचा संसार सुरू होईल. त्यांना मुलं होतील, ते त्यांच्या संसारात गुरफटून जातील. पण
म्हणजे श्रेयसचं काय होणार? आई, तुम्ही पण तोच विचार करताय ना? मला वेगळीच काळजी आहे. अरे, माणसं तर हवीतच, पण पैसाही महत्वाचा आहे ना. बिझनेस काय आज आहे उद्या नाही. देव न करो आणि उलट सुलट उद्या काही झालं तर त्यासाठी श्रेयसच्या नावानं ठोस इन्व्हेस्टमेंट हवी. नाही, यशोधरेनं केलेली असणारच, पण आपणही काही इन्व्हेस्टमेंट करायला हवी. हे बघ, उद्या आपण जर नसलो तर पैसा नाही म्हणून श्रेयसची काळजी घ्यायला माणसंच मिळाली नाहीत तर. आई, काय दुर्दैव आहे बघा ना. म्हणजे आपल्या पश्चात आपल्या मुलांनी आपली काठी बनावं अशी इच्छा असते, आणि इथे आपल्या नंतर आपल्या मुलाला कोण सांभाळेल हा विचार करतोय आपण. अरविंद, असा हताश नको होऊस रे. तुला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. अरे, यशोधरा होती तेव्हा ती हा सगळा विचार करत होती की नाही, पण आता तिच्या पश्चात आपल्यालाच करावं लागणार आहे ना. बरोबर आहे तुमचं, बोला. मी कालच माझी इन्व्हेस्टमेंट करणारे गोखले आहेत ना, त्यांना फोन केला होता. नाही, त्यांना सगळी कल्पना दिली मी. माझी काही इन्व्हेस्टमेंट आहेत त्या मी श्रेयसच्या नावावर फिरवणार आहे, पण त्यासाठी त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट हे सगळं लागेल. बर्थ सर्टिफिकेट? त्याच्यावर तर आई म्हणून माझं नाव आहे. तेही त्यांच्या हाताला लागता कामा नये. बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड. यशोधरेने हे सगळं जपून ठेवलं असेल, पण आई, ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच बघितल्या नाही. पण आता बघाव्या लागतील, शोधावं लागेल आपल्याला. मी तुला मदत करते. चल आपण बघूया. चल. हा, चल. चांगल्या कामाला उशीर नको. हा, चल चल. आजीला आणि अरविंदला जर सर्टिफिकेट मिळालं तर त्यावर आई म्हणून असलेलं माझं नाव त्यांना दिसेल. त्यानंतर त्यांच्यापासून सत्य लपवता येणार नाही. मोठाच गोंधळ माजेल. काहीही करून हे करण्यापासून त्यांना थांबवलं पाहिजे. आत्या, श्रेयस भाऊजींना जाग आली आणि ते तुम्हाला बोलवतायत. मला? म्हणजे आराध्या आराध्या करण्याऐवजी त्यांनी मला हाक मारली. पण ते सर्टिफिकेट बघू नंतर. आधी श्रेयसकडे पाहावं लागेल. आत्या, चला ना. हो हो, चल. श्रेयस, 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 तू जागा झालास? किती घाबरवून टाकलंस आम्हाला. रात्रभर तुझ्या उशाशी बसून होते मी. सकाळी फ्रेश व्हायला गेले तर तू उठून बसलास. बरा आहेस ना बाळा? बरं वाटतंय ना? कसला विचार करतोयस रे? आत्या, तुम्हाला सगळं सांगितलंच ते खरं आहे का? आराध्याला खूप पैसे मिळणार होते म्हणून ती माझ्या बरोबर राहत होती का आणि सगळं प्रेमाने करत होती? अरे श्रेयस. हो भाऊजी, आत्याने जे सांगितलं ते खरंय. म्हणजे तुला पण सगळं खरं माहिती आहे का? श्रावणी, तुम्ही खरंच योग्य तेच केलं.
असं मला तरी वाटतं. भाऊजी, आम्हा सगळ्यांना सत्य माहित होतं, पण तुमचं आराध्या ताईवर एवढं प्रेम होतं की तुम्ही हर्ट व्हाल या भीतीनेच आम्ही सगळ्यांनी तुमच्यापासून सत्य लपवून ठेवलं. आणि शेवटी तेच झालं ना. तुम्ही हर्ट झालात, तुम्हाला ताप भरला होता, पण फायनली तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडला. तुम्हाला सत्य कळलं. मला खात्री आहे तुम्हाला आता बरं वाटत असेल. भाऊजी, ज्या मुलीने मम्मांना गायब केलं त्या मुलीची वाट बघत होतात तुम्ही. आणि अशा स्थितीत ना सत्य लपवणं हे आमच्या सगळ्यांसाठी असह्य झालं होतं. खरं तर आता थँक्यू सो मच. तुम्ही श्रेयस भाऊजींना सत्य सांगून आमच्या सगळ्यांच्या मनावरचं ओझं हलकं केलं. श्रेयस भाऊजी, खरं सांगू, तुम्ही ना आराध्या ताईला विसरून जा. आणि नव्याने आयुष्य जगा. अरे वा, हिनं तर माझं काम फारच सोपं केलं. आणि मला खात्री आहे भाऊजी की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल. श्रेयस, असं शांत नको रे बसूस. बरं वाटतंय ना तुला? सांग ना, काय होतंय? काय करू तुझ्यासाठी? तुला काही हवंय का? हे बघ, पण श्रावणी म्हणाली ना ते 100% खरंय. हे बघ श्रेयस, आता या सगळ्या जंजाळातून बाहेर ये, मोकळा श्वास घे. तू ना रात्रीपासून काही खाल्लं नाहीयेस. तुला काही खायला हवंय का? मला का? मला खरं तर भूक लागली खूप. मला तुझ्या हातचं काहीतरी देशील का खायला? खरंच खरंच तू माझ्या हातचं खाशील? करणार. मी आणते हा बनवून. चल श्रावणी, आपण काहीतरी छान बनवून देऊ याला. मी आलेच. हा, तू बस इथे. हा, चल चल. आई, तुम्हाला जे काही हवं असेल ना ते सगळं आमच्या खोलीत मिळेल बघा. आणि यशोधरांना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवते. हे पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं बर्थ सर्टिफिकेट, इन्व्हेस्टमेंटचे पेपर, पॉलिसी, सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला आणखी काय हवं असेल ना ते पण सांगा, ते पण आपण शोधू. चला या. आत्या, काय झालं? इथे का थांबलात? काही नाही, चला. चल. हो. तारा, निखिल, अरे तारा, काय चाललंय तुझं? अगं एक फोन करून सांगायचं तरी मला. बाहेरून कळालं म्हणून नशीब. अरे कोणत्या हक्काने सांगणार होते मी तुला? आधीच तू माझी एवढी मदत केलीयस, तीच खूप आहे रे. अवघडल्यासारखं होतं रे. तारा, तू दिसतेस माझ्या मैत्रिणीसारखी, पण आहेस मला माझ्या बहिणीसारखी. तू हे जे काही करतेस ते चांगल्यासाठीच करतेस हे मला माहितीये. आणि श्रेयसवरच्या प्रेमापुढे तुला पैशाची काय स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा नाहीये हेही मला माहितीये. आणि माझी अशी जिद्दी बहीण संकटात असेल तर मी नाही धावून येणार तर कोण येणार? भावाची मदत ही हक्काची मदत असते. हे उपकार असतात का? भाऊबीज निघून गेली असली तरी ओवाळणी आज देतोय असं समज, जामिनाच्या रूपात. मी लवकरच एक चांगला वकील घेऊन येतो. आता आधी तुला इथून बाहेर काढूया, मग बाकीचं बघू. तुझं म्हणणं बरोबर आहे,
पण त्याची काही गरज लागणार नाही असं वाटतंय. कारण आजी आल्या होत्या मला भेटायला. त्यांना मी सगळं सत्य सांगून टाकलंय. त्यांच्या हाती योग्य पुरावा लागला ना की त्या माझी इथून सुटका करतील बघ, मला खात्री आहे. 1-2 दिवसांचाच तर प्रश्न आहे. तू नको धावपळ करूस दादा. दादा, किती गोड वाटलं कानाला. आता दादा काय सांगतोय ते ऐक. घेऊन येऊ दे मला वकील. अरे पण आजी, तुला अजूनही सरनाईकांवर विश्वास आहे?